श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांनीही माणसात देव पाहण्याची शिकवण दिली आहे. माणसाला माणसाप्रमाणे वागवावे, माणसात देव पाहावा असे नेहमी सांगितले जाते. अनेक जणांचा देव या संकल्पनेवर विश्वास नसतो. मात्र बहुतांश भारतीय धार्मिक आणि देवावर विश्वास ठेवणारे आहेत. देव जसा सगुण साकार आहे तसा तो निर्गुण निराकारही आहे. ज्या माणसाची जशी भक्ती श्रद्धा असेल तसा तो त्याला त्या स्वरूपात दिसत असतो. ही शिकवण स्वामी समर्थांनी एका घटनेतून समाजाच्या पुनःप्रत्ययाला आणून दिली. स्वामी समर्थांनीही माणसात देव पाहण्याची शिकवण दिली आहे. अक्कलकोटला आषाढी एकादशीचा मोठा उत्सव असतो. प्रतिवर्षीप्रमाणे स्वामींनी आपल्या घरी आले पाहिजे असे चोळप्पाला वाटत असे. केवळ चोळप्पाच नाही तर अक्कलकोटमधील अन्य 3 स्वामी भक्तांचीही तीच इच्छा असते. तर दुसरीकडे स्वामींनी गावच्या उत्सवात हजर राहिले पाहिजे असे बाळप्पांना वाटत होते. या मुद्द्यावरून या 5 जणांत आपसात वाद होतात. शेवटी यावर तोडगा काढण्यासाठी तिघेही स्वामींकडे येतात. स्वामी या सर्वांची इच्छा आणि हट्ट ऐकून घेतात. जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर एक परीक्षा द्यावी लागेल. जो या परीक्षेत उत्तीर्ण होईल त्याच्या घरी आम्ही येऊ. हातात तेलाने गच्च भरलेली पणती घेऊन मनात स्वामींचे नामस्मरण करत एका निश्चित स्थानावरून सर्वांनी स्वामींकडे यायचे. जो प्रथम स्वामींजवळ पोहोचेल तो जिंकेल आणि स्वामी त्याच्याच घरी येतील अशी अट स्वामी ठेवतात. पण पूर्ण करताना तेलाचा एकही थेंब सांडता कामा नये असे स्वामी सांगतात. बाळप्पा सर्वप्रथम स्वामींकडे पोहोचतात. ते आनंदी होतात. पण स्वामी महाराज म्हणतात, अरे पहिला तर आलास, मात्र मनात नाव कुठे घेतलेस माझे अशी विचारणा करून त्याला परीक्षेतून बाद करतात. सर्वजण अनुत्तीर्ण होतात. सगळे अगदी निराश होतात. मी तुझ्याकडे येणार आहे, मात्र तू कोणालाही सांगू नकोस असे स्वामी सर्वांना रस्त्यात गाठून सांगतात. आषाढी एकादशीचा सोहळा पार पडतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या सर्वांमध्ये वाद होतो. चोळप्पा म्हणतात की स्वामी त्यांच्याकडे आले होते. अन्य 3 भक्तही हेच सांगतात. त्यांच्यात वादही होतात. पुन्हा शेवटी सर्वजण स्वामींकडे येतात. स्वामी म्हणतात, भगवंताचे चैतन्य स्वरूप आपण विसरलात की काय? चैतन्याला स्थूल देहाच्या मर्यादा नसतात. आम्ही तुमच्याच अंतरात वसलेलो आहोत. फक्त गरज आहे की ते शोधून काढण्याची. जेव्हा तुम्ही तुमच्या अंतरात असलेल्या देवाचा शोध घ्याल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्हाला स्वत्वाची जाणीव होईल आणि भगवंताच्या नेमक्या स्वरूपाचे तुम्हाला दर्शन होईल. केवळ तुमच्यातच नाही भगवंत तर सर्व जीवांत वास करतो. म्हणून उगाच कोणालाही त्रास किंवा मनस्ताप देऊ नये असा बोध स्वामी देतात. श्री स्वामी समर्थ.